सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. कुटुंब आणि नातेसंबंध मजबूत करण्यात तुमची महत्त्वाची भूमिका असेल. आपले ध्येय साध्य करण्यासाठी तरुण खूप मेहनत घेतील. विरोधकांच्या हालचालींवरती लक्ष तुम्ही ठेवा, कारण कोणीतरी तुमच्या विरोधामध्ये योजना आखू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना आज सामोरं जावं लागू शकेल. तुमच्या प्रेमसंबंधातील गैरसमज आज दूर होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजची मेहनत तुम्हाला चांगले परिणाम देईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि प्रवासातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची आज अभ्यासामध्ये रुची वाढेल. तुमच्या घरातील वातावरण तुम्ही शांत ठेवा. कोणाकडनंही कर्ज घेणं किंवा पैसे घेणं टाळा. व्यावसायिक योजना आज तुमच्या गुप्त ठेवायला हव्यात. तुमच्यावरती कामाचा ताण अधिक राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज घेतलेला कुठलाही महत्त्वाचा निर्णय भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि पाठिंबा ही तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद असेल. तुम्ही आज कौटुंबिक आनंदावरती लक्ष केंद्रित कराल. गैरसमजामुळे तुमच्या नात्यामध्ये फूट पडू शकते, त्यामुळे तुमचं मन थोडंसं उदास होऊ शकतं. मुलांना आज शिस्त आणि साधेपणा याची शिकवण तुम्ही द्या. तुमच्या व्यवसायातील तुमच्या कामाचा दर्जा सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वैवाहिक जीवन तुमचं आज आनंदी राहील. आरोग्य तुमचं चांगलं राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की इच्छित मार्गाने काम केल्यानं आज तुम्ही आत्मविश्वास वाढेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला आज भेटणं आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणाशीही आज वाद घालणं तुम्ही टाळा, अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतील. आज अनावश्यक खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये मेहनत घ्या. घराच्या व्यवस्थेबाबत जोडीदाराशी तुमची थोडीशी चर्चा होऊ शकते. तुम्ही नियमित व्यायाम करा आणि तुमचं वजन नियंत्रणामध्ये ठेवा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या जवळच्या व्यक्तीला मदत केल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा. व्यर्थ वादविवाद आणि टीकेपासून तुम्ही दूर राहा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. विद्यार्थी आज अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतील. तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि ध्यानधारणा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही नवीन बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्ञान आधारित उपक्रमांमध्ये वेळ घालवल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमची रखडलेली कामं आज पुढे जातील आणि तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील मिळू शकेल. नकारात्मक लोकांपासून तुम्ही अंतर ठेवा, कारण कोणीतरी तुमच्या विरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवू शकतो. ध्यान आणि धार्मिक कार्यामध्ये वेळ घालवल्यानं तुमचं मन शांत राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तुमच्या योजना आज यशस्वी होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पूर्णपणे लाभ मिळेल. सामाजिक कार्यासाठी देखील तुमचं कौतुक होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची तुम्हाला चिंता वाटू शकते. मुलांची
कोणतीही समस्या कुटुंबाच्या मदतीनं सोडवली जाऊ शकते. कामाचा ताण तुमच्यावरती अधिक राहील. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचं आरोग्य देखील सामान्य असेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची सर्व महत्त्वाची कामं वेळेवरती पूर्ण कराल. देवावरती विश्वास ठेवल्यानं तुम्हाला मनःशांती मिळेल. आज काहीतरी नवीन शिकण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या संभाषणामध्ये कठोर शब्द वापरणं तुम्ही टाळायला हवं, अन्यथा तुमचं काम हे बिघडू शकतं. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याची चिन्ह आहेत. व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला कमी वेळ देऊ शकाल. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे पोटाच्या समस्या आज उद्भवू शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये पाहुण्यांचा ओघ राहील आणि आनंदाचं वातावरणही राहील. तुमच्या चांगल्या वर्तनामुळे समाजामध्ये तुमचा आदर वाढेल. घरगुती खर्चामध्ये आज वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जवळच्या कोणाशी तरी तुमचे मतभेद होण्याचीही शक्यता आहे, म्हणून बोलत असताना जरा धीर धरा. व्यवसायासाठी आजचा वेळ हा चांगला आहे. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत असेल आणि तुम्हाला व्यवसायामध्ये देखील यश मिळू शकेल. तुमचं संभाषण आणि मेहनत रखडलेलं काम पूर्ण करेल. आज तुम्ही प्रतिष्ठित लोकांना भेटाल. केवळ विरोधकांचा विचार करण्याऐवजी तुमच्या योजनांवरती काम करण्यास तुम्ही सुरुवात करा. कामाच्या ठिकाणी काही आव्हानं तुम्हाला येऊ शकतात, परंतु तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. जोडीदाराचा आज तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबाच्या मदतीनं तुमची अनेक आज महत्त्वाची कामं पूर्ण होतील. आज तुमचं मन हलकं होईल आणि तुमच्या आवडत्या कामांना तुम्ही वेळ द्याल. आज कामामध्ये काही अडचणी येतील, परंतु तुम्ही त्याचा उपयोग हुशारीनं कराल. तुमच्या बोलण्यावरती आणि रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचं वातावरण हे प्रसन्न राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही चांगल्या बातमीमुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी करण्याची आज तुम्ही शक्यता आहे. मित्रांसोबत मजा करण्याची तुम्हाला संधी मिळेल. काही लोक तुमच्या विरोधामध्ये योजना आखू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नोकरीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो. वैयक्तिक समस्या असूनही तुम्ही तुमची कामं चांगल्या प्रकारे हाताळाल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावरती परिणाम करू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लाल रंगाची वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.